देशाची ताकद आहे युवा, देशाचं भविष्य आहे युवा. आणि म्हणून सोशल मीडियावर अभिजित दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीला या देशातल्या तरुणांनी, या देशातल्या युवकांनी भरभरून समर्थन दिलेलं आहे. कॉकरोच जनता पार्टीला मोठ्या प्रमाणामध्ये फॉलो केलेलं आहे. 5 दिवसामध्ये 30 मिलियन फॉलोअर्स झालेले आहेत. एवढा मोठा राग हा सिस्टीमच्या विरोधात या देशातल्या तरुणांना आहे. देशामध्ये जो तरुण आहे हा कॉकरोच नाही आहे. देशातला तरुण या देशाचं भविष्य आहे. या देशातला तरुण, या देशातला युवा देशाचं भविष्य आहे. या देशातला युवा, या देशातला तरुण या देशाची शान आहे. या देशाचं भविष्य आहे आणि या देशाची ताकद आहे युवा. युवा कॉकरोच नाही आहे. या देशाची शान आहे युवा. युवा कॉकरोच नाही आहे. या देशाचा मान सन्मान आहे युवा. या देशाचं भविष्य आहे युवा. या देशाचा तरुण कॉकरोच नाही आहे. या देशाचा तरुण हा या देशाचं भविष्य आहे, देशाची शान आहे, देशाचा मान सन्मान आहे, देशाची शान आहे युवा. का एवढा राग आलेला आहे या देशातल्या तरुणांना? त्याची कारणं पहा काय आहेत. या देशामध्ये जेव्हापासून BJP सरकार सत्तेत आलेलं आहे 2014 पासून महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, महिलांवर अत्याचार वाढलेले आहेत, शेतकऱ्यांना MSP गॅरंटी मिळत नाही आहे, बेरोजगारांना नोकऱ्या मिळत नाहीत. बेरोजगार नोकऱ्यांसाठी जेव्हा आंदोलन करतात तर बेरोजगारांवर बेछूट लाठीचार्ज केला जातो, त्यांच्यावर FIR दाखल केला जातो. या देशामध्ये पेपर लीक होतात. नीटचा पेपर लीक झाला. आतापर्यंत 90 वेळा विविध परीक्षांचे पेपर लीक झाले आहेत. 90 वेळा पेपर लीक झाले. जेव्हा पेपर लीकच्या विरोधात विद्यार्थी आंदोलन करतात तर हे सरकार विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करतो, बेदम मारहाण करतो आणि विद्यार्थ्यांवर FIR दर्ज करतात. नोकरी मागितली म्हणून FIR, विद्यार्थ्यांनी न्याय मागितला म्हणून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, शेतकरी आंदोलन करतात तर शेतकऱ्यांवर लाठीचार्ज, महिलांवर अत्याचार होतात, महिला आपल्या हक्काधिकारासाठी लढतात तेव्हा महिलांवर लाठीचार्ज. महागाई, बेरोजगारी, बेकारी यामुळे या देशातल्या युवकांचा राग आहे सरकारच्या धोरणांवर आणि तो अभिजित दिपके यांच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून व्यक्त झालेला आहे. अभिजित दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीला जे फॉलोअर्स मिळालेले आहेत 5 दिवसामध्ये 30 मिलियन फॉलोअर्स झालेले आहेत. याचं कारणच आहे की या देशातल्या युवकांचा सरकारच्या विरोधात प्रचंड राग आहे. या देशातील युवक लोकशाहीवर विश्वास ठेवतात, संविधानाच्या चौकटीत राहून आपल्या हक्काधिकारांसाठी लढतात. तरीसुद्धा हे सरकार युवकांवर लाठीचार्ज करतो, शेतकऱ्यांवर अत्याचार करतो, महिलांवर अत्याचार करतो, महिलांवर लाठीचार्ज, युवकांवर लाठीचार्ज, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, शेतकऱ्यांवर लाठीचार्ज. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत नाही, उद्योगपतींचं कर्ज माफ करतो हे सरकार. महागाई वाढवलेली आहे, बेरोजगारी वाढवलेली आहे, पेपर लीक होतात आणि म्हणून या देशातल्या नागरिकांचा राग हा या न्यायपालिकेवर आहे, कार्यपालिकेवर आहे, मीडियावर आहे. कारण या सिस्टीममधले जे लोक आहेत हे विषमतेने ग्रसित आहेत. हे या देशातल्या युवकांना न्याय द्यायला तयार नाही आहेत, शेतकऱ्यांना MSP गॅरंटी द्यायला तयार नाही आहेत, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला तयार नाही आहेत, बेरोजगारांना नोकऱ्या द्यायला तयार नाही आहेत, महागाई वाढवत आहेत आणि म्हणून या देशातला तरुण या सरकारवर नाराज आहे, या सिस्टीमवर नाराज आहे. आणि म्हणून हा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त झालेला आहे. अभिजित दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीला फॉलो करत आहे.